चलो गुड मॉर्निंग बच्चा स्टुडंट, गुड इव्हनिंग, गुड आफ्टरनून, गुड नाईट. हे की नाही, सगळ्याच वेळेस तुम्ही कोणत्या वेळेस हा व्हिडिओ बघत असाल त्याच्या अकॉर्डिंग हे गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, गुड नाईट, गुड आफ्टरनून, राईट. चला आज आपण चालू करणार आहोत सर्क्युलर मोशन. सगळ्यात सोप्या भाषेमध्ये आपल्या स्वतःच्या ओन लँग्वेजमध्ये, मराठी प्लस इंग्लिश, राईट. आपण चालू करूयात सर्क्युलर मोशन. सगळ्यात पहिले बघा, सगळ्यात पहिला क्वेश्चन जो येतो सर्क्युलर मोशन. व्हॉट इज मीन बाय सर्क्युलर मोशन? व्हॉट इज मीन बाय सर्क्युलर मोशन, राईट. या टॉपिकवरून आतापर्यंत नीट मध्ये, सीईटी मध्ये, जेडब्ल्यू मध्ये क्वेश्चन्स आलेले. तर वन बाय वन आपण टॉपिकला स्टार्ट केला आता. तर आपण वन बाय वन सगळे कन्सेप्ट क्लिअर करूया आणि समजतील असेच क्लिअर होणार. याच्यानंतर तुम्हाला फिजिक्समध्ये कधी अडचण येणार नाही. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन, व्हॉट इज मीन बाय सर्क्युलर मोशन. तर सगळ्यात पहिले डेफिनेशन घेऊयात आपण सर्क्युलर मोशनची. सर्क्युलर मोशन तर बघा सिंपल आहे. अ मोशन, सर्क्युलर मोशन नावाचं सर्क्युलर आहे की नाही. चला, अ मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट, अ मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट along the circumference of circle. चला, अशी मोशन पाहिजे आपल्याला की कशाच्या अलाउंग होईल, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. सर्कम्फरन्स ऑफ सर्कल आपल्याला माहिती आहे की जर समजा या सर्कलचे रेडियस आपण कॅपिटल आर घेतली असेल तर सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल टोटल किती कव्हर करायला पाहिजे आपण, 2πr. आपण सिंपल डेफिनेशन काय लिहिली आहे, a motion of an object along the circumference of circle is called as circular motion. Is called as circular motion. ठीक आहे. तर बघा सिंपल डेफिनेशन लिहिली आपण, a motion of an object along the circumference of circle. Along the circumference of circle is called as circular motion. Is called as circular motion is simple definition, right? Example, earth revolves around the sun. Earth revolves around the sun is called as circular motion. ठीक आहे, अप्रॉक्सिमेटली असतं. ठीक आहे, आपण त्यात आणखी डिटेल मध्ये नंतर जाऊया. सध्या त्याला एक्झाम्पल साठी आपल्याला महत्त्वाचं आहे. दुसरी केस आपण सांगू शकतो, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस. एक्झाम्पल जर लिहायचं असेल, अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द, बघा एक्झाम्पल लिहू आपण, अर्थ रिव्हॉल्व्स around the sun. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण एक्झाम्पल घेतलं इलेक्ट्रॉन. नेक्स्ट एक्झाम्पल काय आपल्याकडे, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स around the nucleus. It is an example of circular motion. Simple definition लिहिली आपण. सगळ्यात पहिला टॉपिक सर्क्युलर मोशन. व्हॉट इज मीन बाय सर्क्युलर मोशन? तर सिंपल, अ मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलोंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड एज सर्क्युलर मोशन. देन एक्झाम्पल, अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. अँड सेकंड वन एक्झाम्पल इज द इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस, राईट. बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेस आपण मोशन विषयी डिस्कस करतोय तर मोशन मध्ये काही टर्म्स आपल्याला माहित पाहिजे. जसं सगळ्यात सुरुवातीला काही मोशन डिस्कस केले असतील, जसं फॉर एक्झाम्पल स्ट्रेट लाईन मोशन. कोणती मोशन बघितली असेल, स्ट्रेट लाईन मोशन. नंतर घेतली असेल प्रोजेक्टाईल मोशन. कोणती असेल, प्रोजेक्टाईल मोशन, राईट. नंतर आपण कोणती मोशन डिस्कस करणार, सर्क्युलर. जर कंटिन्युअसली एकाच जागेवर जर एखादा ऑब्जेक्ट रोटेट करत असेल तर नेक्स्ट मोशन कोणती असणार आहे, रोटेशनल मोशन, राईट. तर आता सगळ्यात सुरुवातीला सर्क्युलर मोशन साठी म्हणजे मोशनच्या पार्टवर आपण डिस्कस करतोय. तर मोशन समजण्यासाठी काही पॅरामीटर्स माहित पाहिजे. त्यातली सगळ्यात पहिली टर्म जी आहे ती आपल्याला डिस्कस करायची आहे, दॅट इज द रेडियस वेक्टर. काय घ्यायचं आपल्याला, रेडियस वेक्टर डिनोटेड बाय स्मॉल r. रेडियस वेक्टर. आता रेडियस वेक्टर काय सांगणार, सिंपल आहे. आपण रेडियस ड्रॉ करतो. काय ड्रॉ केलं, त्या सर्कलची रेडियस. फॉर एक्झाम्पल हे घेतलं आपण सर्कल, हे झालं सर्कम्फरन्स ऑफ सर्कल आणि ही झाली रेडियस r. काय झाली, रेडियस r. कॅपिटल R घेतलं किंवा सपोज करा फॉर एक्झाम्पल स्मॉल r. काय घेतलं आपण, स्मॉल r. तर या रेडियस वेक्टरची डेफिनेशन काय तयार पाहिजे. अगोदर आपण सिंपल डेफिनेशन्स लिहूयात म्हणजे ह्या टर्म्स इंट्रोड्यूस करूयात आणि नंतर याच्यामध्ये डिटेल मध्ये आणखी कन्सेप्ट आपल्याला डिस्कस करता येईल, राईट. चला वन बाय वन करू आपण. तर सगळ्यात पहिले हा जो r घेतला आपण रेडियस वेक्टर, त्याची डेफिनेशन काय, सिंपल आहे.
अ वेक्टर इज ड्रॉन. आपण सिंपल काय बोललोय वेक्टर. बघा अ वेक्टर इज ड्रॉन फ्रॉम कुठून बनवला फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. कुठून बनवला आपण फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. कुठपर्यंत बनवला. सपोज करा या पार्टिकलची काय दिली पोझिशन A. तर अ वेक्टर इज ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल टू द position of particle. सिंपल आहे. तुम्हाला पुढे माहित असेल काय लिहायचं आपल्याला. इज कॉल्ड ॲज रेडियस वेक्टर. डन. बघा सिंपल आहे की आपण काय बनवलंय वेक्टर ड्रॉ केला. काय ड्रॉ केला आपण वेक्टर. कुठून ड्रॉ केला फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल टू द पोझिशन ऑफ द पार्टिकल. यापेक्षा सिंपल डेफिनेशन काय असणार आहे की अ वेक्टर इज ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द पोझिशन ऑफ पार्टिकल इज कॉल्ड ॲज रेडियस वेक्टर. डन. ही झाली फर्स्ट टर्म आपल्यासाठी. दुसरी टर्म आपल्यासाठी आणखी कोणती असू शकते बघा. दुसरी टर्म काय असणार आपल्यासाठी. नेक्स्ट आहे आपल्यासाठी अँगुलर डिस्प्लेसमेंट. नेक्स्ट टर्म आपल्याला इंट्रोड्यूस करायची आहे अँगुलर डिस्प्लेसमेंट डिनोटेड बाय थीटा. अँगुलर डिस्प्लेसमेंट बघा आतापर्यंत सुद्धा आपण मोशन डिस्कस केले. त्याच्या अगोदर लिनियर मोशन असेल, त्यानंतर प्रोजेक्टर असेल किंवा दुसऱ्या एखादी मोशन घेतली असेल आपण त्या प्रत्येकामध्ये डिस्प्लेसमेंटची टर्म आली आहे की नाही. तर या केस मध्ये जी सर्क्युलर मोशन आहे या सर्क्युलर मोशन मध्ये आपण टर्म इंट्रोड्यूस करतो त्याचं नाव काय असणार आहे अँगुलर डिस्प्लेसमेंट. काय असणार आहे अँगुलर डिस्प्लेसमेंट. मग अँगुलर डिस्प्लेसमेंट कसं डिनोट करणार आपण लक्षात घ्या. अँगुलर डिस्प्लेसमेंट शो करण्यासाठी सपोज करा अ पार्टिकल इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. This one is the origin of the circle. We draw the radius of vector r from its center of the circle to the position of particle. Right? Suppose a particle goes from A to B. A कडून पुढे गेला तो B कडे गेला. ठीक आहे. A पासून पुढे गेला B पर्यंत. तर याने काय बनवलं एक अँगल बनवला. काय बनवला एक अँगल. किती अँगल बनवला थीटा. किती अँगल बनवला थीटा. हा थीटा झाला. त्यानंतर याने काही ना काहीतरी हे डिस्प्लेसमेंट कव्हर केलं असेल की नाही. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल ही जी सगळं मोशन लागली व्हेरी स्मॉल टाइम मध्ये. कशी व्हेरी स्मॉल टाइम मध्ये. म्हणजे अँगल काय घेतला आपण डेल थीटा. काय घेतला डेल थीटा. डिस्प्लेसमेंट किती कव्हर झालं डेल एस. आणि रेडियस काय घ्यायची आर. तर आपण काय सांगायला लागलो की हा जो अँगल बनायला लागला किंवा हा जो अँगल तयार होतो कोणामुळे रेडियस वेक्टरमुळे. डेफिनेशन बघा आधी. डेफिनेशन आपण जाऊ त्याच्यावर. An angle described by the radius vector. Angle described by the radius vector in given time at the center of circle. Simple angle describe होणार. काय डिस्क्राइब केलं आपण an angle described by the radius vector. कोण डिस्क्राइब करायला लागले radius vector in given time at the center of circle मध्ये. राईट. हा जो अँगल बनला हाच अँगल आपला काय शो करायला लागला अँगुलर डिस्प्लेसमेंट. काय शो करतोय अँगुलर डिस्प्लेसमेंट. म्हणजे सिंपल फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. कोणता फॉर्म्युला अँगलचा फॉर्म्युला. याच्या आपला सुद्धा 10th मध्ये होता. कोणता अँगल इज इक्वल टू काय लिहायचं रे आर्क अपॉन रेडियस. काय लिहायचं आपल्याला आर्क अपॉन रेडियस. अँगल इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. मग आपल्याकडे अँगल किती आला बघा. मी याला इथे थोडंसं ड्रॉ करतो. अँगल किती आला आपल्याकडे डेल थीटा इज इक्वल टू आपल्यासाठी ही आर्क कोणती आहे डेल एस. काय बनली डेल एस डिवाइडेड बाय रेडियस काय आपल्याकडे r. देयरफॉर इथून आपण काय करू शकतो डेल s इज इक्वल टू इथं आपल्यासाठी सिंपल कन्सेप्ट बघा. आपण फक्त अगोदर काय इंट्रोड्यूस करणार आहोत अँगुलर डिस्प्लेसमेंट. अँगुलर डिस्प्लेसमेंट म्हणजे सिंपल आहे थीटा. बरोबर. हा थीटा बनला. कोणी थीटा सांगितलं आपल्याला अँगल डिस्क्राइब बाय द रेडियस वेक्टर इन अ गिवन टाइम ऍट द सेंटर ऑफ सर्कल. तर सिंपल मी त्याच्यावरून आपला एक फॉर्म्युला रिलेशन बनते. लगेच कोणतं रिलेशन बनते अँगल इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. काय आहे डेल थीटा इज इक्वल टू डेल एस अपॉन आर. हे कसं कळालं का. चला डेल एस इज इक्वल टू काय बनायला पाहिजे हे बनायला पाहिजे आपल्यासाठी आर इंटू
डेल थीटा, r into डेल थीटा हे बनलं बघा. हे जे s आहे आपल्यासाठी, हे s म्हणजे कोणतं डिस्प्लेसमेंट आहे? लिनियर डिस्प्लेसमेंट. s म्हणजे कोणतं डिस्प्लेसमेंट आहे? लिनियर डिस्प्लेसमेंट. हा थीटा म्हणजे कोणता थीटा? अँगुलर डिस्प्लेसमेंट. थीटाचं नाव काय असणार आहे? अँगुलर डिस्प्लेसमेंट. इथे लक्षात काय सांगितलं त्याला? अँगुलर डिस्प्लेसमेंट. मग आपल्याकडे एक छोटंसं कन्सेप्ट बनू शकतो काय? द रिलेशन बिटवीन. हे आपण सुरू केले. काय सुरू केले बघा? रिलेशन बिटवीन लिनियर डिस्प्लेसमेंट अँड अँगुलर डिस्प्लेसमेंट. लिनियर डिस्प्लेसमेंट अँड अँगुलर डिस्प्लेसमेंट. जर आपल्याला कधी याच्यामध्ये विचारलं गेलं की रिलेशन सांगा अँगुलर डिस्प्लेसमेंट आणि लिनियर डिस्प्लेसमेंट, तर काय असणार पाहिजे? डेल s इज इक्वल टू r डेल थीटा. हे कोणत्या फॉर्म मध्ये? स्केलर फॉर्म. कोणता फॉर्म आहे हा? स्केलर फॉर्म. राईट. नेक्स्ट आपल्याला जर वेक्टर फॉर्म मध्ये येत असेल, कोणता फॉर्म लिहायचा असेल? त्याचा वेक्टर फॉर्म लिहायचा आहे. लक्षात घ्या कोणता फॉर्म लिहायचा आपल्याला? वेक्टर फॉर्म. तर वेक्टर फॉर्म मध्ये आपण काय लिहायला पाहिजे? डेल s इज इक्वल टू डेल थीटा क्रॉस r. काय लिहायला पाहिजे? डेल थीटा क्रॉस r. ही वेक्टर फॉर्म बनणार. राईट. आता अँगुलर डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे. ठीक आहे. त्याचा वेक्टर फॉर्म आपल्यासाठी आला काय? डेल s इज इक्वल टू डेल थीटा क्रॉस r. हे झालं दोन्हीचं रिलेशन मध्ये. ठीक आहे. आता वन बाय वन याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिली टर्म इंट्रोड्यूस केली. ती पहिली टर्म कोणती इंट्रोड्यूस केली? रेडियस वेक्टर. काय इंट्रोड्यूस केलं? रेडियस वेक्टर. रेडियस वेक्टरची डेफिनेशन काय घेतली आपण? अ वेक्टर इज ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल टू द पोझिशन ऑफ द पार्टिकल इज कॉल्ड एज रेडियस वेक्टर. सगळ्यात सिंपल डेफिनेशन. नेक्स्ट घेतला आपण अँगुलर डिस्प्लेसमेंट. नेक्स्ट काय घेतलं बघा? अँगुलर डिस्प्लेसमेंट. अँगुलर डिस्प्लेसमेंट आपण काय लिहिलं? an angle described by radius vector in a given time at the center of circle. हे बनलं आपल्यासाठी. राईट. की त्यासाठी अँगुलर डिस्प्लेसमेंट. पण डेल थीटा. डेल थीटा घ्यायचा मीनिंग काय आहे? की टाइम आपण व्हेरी स्मॉल घेतलेला आहे म्हणून आपण डेल थीटाला इंट्रोड्यूस केलं. आता जर टाइम व्हेरी स्मॉल असेल तर पार्टिकल जास्त काही दूर जाईल का? इकडून तिकडं दूर जाणार नाहीये. आपण सिंपल कसं घेतलंय? स्मॉल डिस्प्लेसमेंट कव्हर झालंय. स्मॉल डिस्प्लेसमेंट. जसं आपण आतापर्यंत नाही का स्मॉल डिस्प्लेसमेंट त्याला आपण झूम करून घेतलं मोबाईल मध्ये. आपल्याला झूम करायचं सवय असते ना मोबाईल मध्ये. राईट. तसं सेम केस मध्ये आता आपल्याला झूम केलं की इकडून तिकडं आपल्याला थोडंसं लांब दिसेल. डेल थीटा इनटू डेल s. सिंपल फॉर्म्युला अँगलचा ट्रेस मध्ये होता. अँगल इज इक्वल टू r अपॉन रेडियस. डेल थीटा इज इक्वल टू डेल s अपॉन काय आला? r. डेल s इज इक्वल टू r डेल थीटा. हे कोणता फॉर्म बनला आपल्यासाठी? स्केलर फॉर्म. therefore linear displacement and डेल थीटा काय बनण्यासाठी? अँगुलर डिस्प्लेसमेंट. याचा हा स्केलर फॉर्म. याचा वेक्टर फॉर्म काय लिहिला आपण मग? डेल s इज इक्वल टू डेल थीटा क्रॉस r. डेल थीटा क्रॉस r. ही झाली आपल्यासाठी एक सिंपल टर्म इंट्रोड्यूस केली आपण. सगळ्यात कोणती? अँगुलर डिस्प्लेसमेंट. दुसरी टर्म आपण इंट्रोड्यूस करू आणखी अँगुलर वेलोसिटी. कोणती टर्म इंट्रोड्यूस करायची आपल्याला? अँगुलर वेलोसिटी. बघा सगळ्यात महत्त्वाचं लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे. अँगुलर वेलोसिटी डिनोटेड बाय ओमेगा. काय म्हणायचं त्याला? ओमेगा. लक्ष द्यायचंय. काय म्हणायचंय? अँगुलर वेलोसिटी. अँगुलर वेलोसिटी डिनोटेड बाय ओमेगा. सिंपल डेफिनेशन. जसं आतापर्यंत तुम्ही डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी, ऍक्सेलरेशन हे आपण कशा डिस्कस करायचं अगोदर? लिनियर मोशन. कशामध्ये? लिनियर मोशन मध्ये. म्हणजे लिनियर डिस्प्लेसमेंट, लिनियर वेलोसिटी किंवा लिनियर ऍक्सेलरेशन. आता आपल्यासाठी कोणतं असणार आहे? अँगुलर वेलोसिटी, अँगुलर ऍक्सेलरेशन, अँगुलर डिस्प्लेसमेंट. कारण की मोशन कोणती होती आपल्यासाठी? सर्क्युलर. पण डेफिनेशन तर आपल्यासाठी सेमच असणार. जशी आपण लिनियर वेलोसिटीची डेफिनेशन काय घेतली? लिनियर वेलोसिटी द रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम किंवा इन अ गिवन टाइम. तर काय घेतलं आपण? ते वेलोसिटी, लिनियर वेलोसिटी. तसं आपल्याला कोणती घ्यायची आता? अँगुलर वेलोसिटी. अँगुलर वेलोसिटीसाठी डेफिनेशन काय व्हायला पाहिजे बघा? अँगुलर वेलोसिटीसाठी लिहायला पाहिजे आपण द रेट ऑफ चेंज, द रेट ऑफ चेंज ऑफ angular, the rate of change of angular displacement. What the displacement? Angular displacement with respect to time. चला सिंपल डेफिनेशन लिहितोय आपण. सगळ्यात बेसिक, सगळ्यात बेसिक इंट्रोडक्शन होणार आहे या अगोदरचं सर्क्युलर मोशनचं. ह्या टर्म जर आपल्याला माहित असतील, ह्या टर्म जर आपल्याला नोंद झाल्या तर पूर्ण टॉपिक समजायला काही अडचण येणार नाही. म्हणून या टर्म्स महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. व्यवस्थित लक्ष द्या. काही अडचण आली, समजलं नाही तर बिनधास्त कमेंट करा आणि त्याच्यावर मला विचारा क्वेश्चन्स. मी तुम्हाला त्या क्वेश्चनचा आन्सर पाठवेल. ठीक आहे. द रेट ऑफ चेंज ऑफ अँगुलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम is called as angular
angular velocity is called as angular velocity. सिंपल आहे. अँग्युलर वेलोसिटी जसं आपण लिनियर मोशन मध्ये दोन टाइपच्या वेलोसिटी डिस्कस केल्या. एक होती ॲव्हरेज वेलोसिटी, एक होती इन्स्टंटेनियस वेलोसिटी. हे जर तुम्हाला माहित नसेल तर थोडंसं आपल्याला पाठीमागच्या काही गोष्टी रिवाइज करावं लागतील, राईट. लिनियर वेलोसिटी आणि दुसरी कोणती होती म्हणजे इन्स्टंटेनियस वेलोसिटी आणि एक होती ॲव्हरेज वेलोसिटी, राईट. तसंच सेम केस मध्ये अँग्युलर वेलोसिटीचे पण दोन टाइप पडणार. एक म्हणजे आपल्यासाठी ॲव्हरेज अँग्युलर वेलोसिटी आणि दुसरी असणार कोणती instantaneous angular velocity. तर आपण काय लिहिले the rate of change of angular displacement with respect to time is called as angular velocity. तर याच केस मध्ये आपण सिंपल असं लिहिते का एव्हरेज अँग्युलर वेलोसिटी जर मला लिहायची असेल तर आपल्याला घ्यावा लागणार आहे चेंज डेल थीटा बाय डेल टी. डेल थीटा बाय डेल टी म्हणजे काय, हा डेलचा मीनिंग काय असतो बरेच जणांना माहित नाही. चेंज, या डेलचा मीनिंग काय असणार आहे चेंज. त्याला प्रेमाने डेल म्हणायचं. प्रेमाने काय म्हणतात त्याला डेल. डेल थीटा बाय डेल टी ही झाली ॲव्हरेज अँग्युलर वेलोसिटी. ॲव्हरेज अँग्युलर वेलोसिटी. त्यानंतर नेक्स्ट म्हणजे बघा ॲव्हरेज अँग्युलर वेलोसिटी लिहिली आपण. त्या ॲव्हरेज अँग्युलर वेलोसिटी साठी नंतर जर समजा वी टेकन अ टाइम इज व्हेरी स्मॉल. बघा टाइम टेकन इज व्हेरी स्मॉल. टाइम तर आपण व्हेरी स्मॉल घेतला असेल तर याच ॲव्हरेज अँग्युलर वेलोसिटी आपण चेंज करू शकतो. कशामध्ये इन्स्टंटेनियस फॉर्म मध्ये. फक्त कंडिशन अशी असणार आहे लिमिट डेल टी टेंड्स टू 0. डेल टी टेंड्स टू 0. मी या जागेवर असे लिहू शकतो जर टाइम व्हेरी स्मॉल सांगत असेल तर डेल थीटा बाय डेल टी. डेल थीटा बाय डेल टी. ठीक आहे. तर लिमिट डेल टी टेंड्स टू 0 तर देयरफॉर डेल थीटा बाय डेल टी. डेल टी टेंड्स टू 0 चा मीनिंग काय की टाइम इज व्हेरी स्मॉल. डेल टी टेंड्स टू 0 मीन्स काय we taken a time is very small, almost 0 but not equal to 0, almost 0 but not equal to 0. एवढा स्मॉल टाइम घ्यायचा आपल्याला. इन्फाइनाइटली डेसिमली स्मॉल टाइम जो डेल थीटा बाय डेल टी सोबत आपण टर्म अरेंज करतो. बघा तर मग सिंपल आहे इन्स्टंटेनियस अँग्युलर वेलोसिटी इज इक्वल टू याच फॉर्मॅटला मॅथेमॅटिकली आपल्याला असे लिहिता येतं d थीटा बाय dt. d थीटा बाय dt. लक्षात ठेवा फिजिक्स मध्ये d बाय dt दिसला, फिजिक्स मध्ये d बाय dt दिसला तर प्रत्येक जागेवर एकच फॉर्मॅट असणार तो म्हणजे कोणता इन्स्टंटेनियस. काय असणार तो इन्स्टंटेनियस. असा डेल जर दिसला असता डेल तर तो कशाला रिप्रेझेंट करणार ॲव्हरेज. काय असणार तो ॲव्हरेज. ठीक आहे. मग हे झालं सर अँग्युलर वेलोसिटीचा फॉर्म्युला. काय म्हणला रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता सगळ्यात महत्त्वाचं आपण बघा जे आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट लिहिलं या अँग्युलर डिस्प्लेसमेंटला चं युनिट जे आहे त्याचा कशात मेजर करणार तर युनिट बघा युनिट ऑफ थीटा. युनिट ऑफ थीटा म्हणजे आपण काय लागलो युनिट ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. काय असणार आहे रेडियन. काय लिहायचं याला रेडियन. याचा सिम्बॉल काय असणार RAD. रेडियन काय घेतला आपण बघा अँगल इज इक्वल टू काय लिहितो आपण आर्क अपॉन रेडियस. आर्क चे युनिट काय असणार मीटर. रेडियस युनिट काय मीटर. मीटर काय झालं कॅन्सल. तर आलं काय आपल्याकडे नंबर 1. पण अँगलचे युनिट आहे. अँगल आपण एक डिग्री मध्ये मेजर करतो नाही तर कशा मेजर करतो आपण रेडियन मध्ये. आपण काय घेतलं मग युनिट ऑफ थीटा इज रेडियन. पण सगळ्यात महत्त्वाचं इथं नंबर 1 आल्यामुळे आर्क अपॉन रेडियस मीटर बाय मीटर आपल्याकडे 1 आल्यामुळे हिचं डायमेन्शन होणार नाही. म्हणून आपण सरळ सांगू शकतो की अँग्युलर काय सांगते आपल्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट. लक्षात यायला तुमच्या अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. कशी क्वांटिटी डायमेन्शनलेस क्वांटिटी. डायमेन्शनलेस क्वांटिटी. ठीक आहे का डायमेन्शनलेस क्वांटिटी. तसंच सेम केस मध्ये इथं जर मला लिहायचं असेल त्याचं युनिट लिहायचं असेल बघा सगळ्यात सुरुवातीला आपण काय लिहू युनिट ऑफ अँग्युलर वेलोसिटी. हे ओमेगा मध्ये कोण आहे युनिट ऑफ अँग्युलर वेलोसिटी. तर आपण हे जो थीटा होता या थीटाचा युनिट काय लिहितो आपण रेडियन. टाइम युनिट काय असतं म्हणजे सेकंड. तर सिंपल आहे युनिट ऑफ ओमेगा म्हणजे सिंपल आहे काय बघायला पाहिजे रेडियन पर सेकंड. युनिट ऑफ अँग्युलर वेलोसिटी. आपल्याला काय लिहायचं माहिती आहे का सिंपल परत डायमेन्शन लिहायचं. काय लिहायचं डायमेन्शन. डायमेन्शन आपण मोस्ट ऑफ द याच्यामध्ये केसेस मध्ये आपण सगळ्या याच्यामध्ये आपण काय करतो स्क्वेअर मध्ये शो करतो. कशामध्ये स्क्वेअर.
आणि तो कोण लिहायचा आहे ओमेगा, काय लिहायचा आहे ओमेगा इन ब्रॅकेट अगोदर लिहायचं एल मग लिहायचं एम मग लिहायचं टी एल एम टी एल एम टी माहिती आहे ना एल एम टी एल म्हणजे लेंथ एम म्हणजे मास आणि टी म्हणजे कोण आहे टाइम एल एम टी एल कोण आपल्यासाठी एल म्हणजे लेंथ लेंथ युनिट काय असतं मीटर मीटर या युनिट मध्ये आहे का नाहीये म्हणजे तर पॉवर काय लिहायचा 0 तो लिहिला तरी ठीक आहे नाही लिहिला तरी ठीक आहे म्हणजे एल आपण पूर्ण लिहिला तरी ठीक आहे नाही लिहिला तरी ठीक आहे एम म्हणजे कोण आहे मास मास युनिट काय होतं केजी केजी काय आहे का नाही तर काय लिहायचं सिम्पली 0 काय लिहायचं 0 त्यानंतर टी म्हणजे कोण आहे टाइम टाइम काय असतं सेकंड म्हणजे काय लिहायचं -1 काय लिहायचं -1 हे झालं डायमेन्शन ऑफ अँगुलर वेलोसिटी डायमेन्शन ऑफ अँगुलर वेलोसिटी मग आता सिंपल आपण आतापर्यंत फक्त 2 ते 3 पॅरामीटर डिस्कस केलेत किंवा 2-3 टर्म इंट्रोड्यूस केले आपण जी सगळ्यात पहिली टर्म होती आपल्यासाठी रेडियस वेक्टर दुसरी घेतली अँगुलर डिस्प्लेसमेंट आणि तिसरी काय घेतली आपण अँगुलर वेलोसिटी मी थोडंसं रिकॉल करतो 1-2 मिनिटांमध्ये लक्षात आपण आपल्याकडे माझ्या सर्क्युलर मोशनला आपण स्टार्ट केले सर्क्युलर मोशन आपण सांगितलं सर्क्युलर मोशन a motion of an object along the circumference of circle ज्या ज्या मोशन along the circumference of circle असतील त्या काय झालं सर्क्युलर मोशन याचा एक्झाम्पल घेतलं अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन जे की अप्रॉक्सिमेटली इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस एक्झाम्पल झाले नेक्स्ट घेतली आपण टर्म कोणती रेडियस वेक्टर अ वेक्टर इज ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल टू द पोझिशन ऑफ पार्टिकल इज कॉल्ड एज रेडियस वेक्टर फक्त आपल्याला एक वेक्टर ड्रॉ करायचा आहे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल टू द पोझिशन ऑफ पार्टिकल ही झाली रेडियस वेक्टरची टर्मची गरज पडणार आहे आपल्याला समोर नेक्स्ट टर्म आपण इंट्रोड्यूस केली कोणती अँगुलर डिस्प्लेसमेंट डिनोटेड बाय थीटा अँगुलर डिस्प्लेसमेंट आपण म्हणजे अँगुलर डिस्प्लेसमेंट डिनोटेड बाय थीटा द अँगल डिस्क्राइब्ड बाय द रेडियस वेक्टर इन अ गिवन टाइम ॲट द सेंटर ऑफ सर्कल जसं फॉर एक्झाम्पल हे पार्टिकल सुरुवातीला ए पोझिशन होता हे कुठे गेला बी कडे याने काही ना काही एक अँगल तयार केला कुठे तयार केला सेंटरला तो अँगल किती घेतला आपण डेल थीटा काय घेतला डेल थीटा मी डेल थीटा कशामुळे घेतला कारण की टाइम व्हेरी स्मॉल घेतलेला आहे त्यानंतर याने डिस्प्लेसमेंट कव्हर केलं ते डिस्प्लेसमेंट किती कव्हर झालं डेल एस किती कव्हर झालं डेल एस मग आपण काय लिहिलं फॉर्म्युला आहे अँगल इज इक्वल टू आर अपॉन रेडियस त्याच्यावर लिहिलं डेल एस इज इक्वल टू सॉरी डेल थीटा इज इक्वल टू डेल एस अपॉन r the del s is equal to r into काय आला पाहिजे del theta हे del s is the linear displacement and del theta is the angular displacement हा झाला आपल्यासाठी एक स्केलर फॉर्म कशाचा रिलेशन बिटवीन linear displacement and angular displacement म्हणजे आपली एक क्वांटिटी सुद्धा इंट्रोड्यूस झाली आणि आपल्याला सर्क्युलर मोशन मधलं एक पहिलं रिलेशन सुद्धा मिळालं नेक्स्ट आता वेक्टर फॉर्म काय करायला पाहिजे del s is equal to del theta cross r या वेक्टर फॉर्मचा काही इमेजिंग असतो आपण त्यावर नंतर डिस्कस करू कारण की डायरेक्शन वगैरे असतात वेक्टर क्वांटिटी मध्ये काय आलं मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन्स नेक्स्ट आपण युनिट ऑफ अँगुलर डिस्प्लेसमेंट काय असणार रेडियन मग आता रेडियन जर असेल तर रेडियनचे डायमेन्शन होणार नाही म्हणून आपण काय लिहिलं सिम्पली अँगुलर डिस्प्लेसमेंट इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी नेक्स्ट टर्म इंट्रोड्यूस केली आपण कोणती टर्म इंट्रोड्यूस केली अँगुलर वेलोसिटी डिनोटेड बाय काय ओमेगा काय आहे आपण डेफिनेशन घेतली सरळ द रेट ऑफ चेंज ऑफ अँगुलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज अँगुलर वेलोसिटी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अँगुलर वेलोसिटीला किती टाइप पडणार दोन एक ॲव्हरेज अँगुलर वेलोसिटी आणि दुसरं काय असणार आहे इन्स्टंटेनियस अँगुलर वेलोसिटी जी की काय घेतली ॲव्हरेज अँगुलर वेलोसिटी इज इक्वल टू डेल थीटा बाय डेल टी देयरफॉर अ टाइम टेकन इज व्हेरी स्मॉल आपण टाइम कसा घेतला आहे व्हेरी स्मॉल सो दॅट ओमेगा इंस्टंटेनियस ओमेगा ना आपल्यासाठी हा डब्ल्यू नाही बरं का हा काय आपल्यासाठी ओमेगा इंस्टंटेनियस इज इक्वल टू लिमिट डेल टी टेंड्स टू 0 डेल थीटा बाय डेल टी ओमेगा जो घेतला आपण इंस्टंटेनियस अँगुलर वेलोसिटी ठीक आहे इज इक्वल टू डी थीटा बाय dt कारण टाइम व्हेरी स्मॉल घेतला असेल तर या फॉर्मॅटला हे मॅथमॅटिकल फॉर्मॅट आहे या फॉर्मॅटला आपण डी थीटा बाय dt च्या फॉर्म मध्ये लिहू शकतो ठीक आहे ही जी वेलोसिटी पहिली आपल्यासाठी इन्स्टंटेनियस वेलोसिटी ऑफ अँगुलर वेलोसिटी ठीक आहे डी थीटा बाय dt मग युनिट ऑफ अँगुलर वेलोसिटी काय असणार आहे कारण की हा डी थीटा म्हणजे कोण आहे अँगुलर डिस्प्लेसमेंट त्याचे युनिट काय झालं रेडियन टाइम युनिट काय झालं सेकंड द डायमेन्शन ऑफ अँगुलर वेलोसिटी आपल्यासाठी काय आलं इन ब्रॅकेट एल एम टी एल म्हणजे लेंथ एम म्हणजे मास टी म्हणजे कोण आहे टाइम तर एल चा पॉवर किती असला पाहिजे 0 एम चा पॉवर काय घेतला 0 कारण की मास नाही याच्यात लेंथ पण नाही राहिलं कोण आहे फक्त टाइम आहे तर मग टाइमचं काय आलं -1 बरं ही क्वांटिटी अँगुलर वेलोसिटी सुद्धा कशी क्वांटिटी आहे वेक्टर क्वांटिटी मी ऑलरेडी त्याला एरो बनवलाय राईट म्हणजे ही सुद्धा क्वांटिटी कशी आहे वेक्टर क्वांटिटी हे झाले बेसिक कन्सेप्ट सगळ्यात सुरुवाती आपण केलेली आहे
सर्क्युलर मोशनची, त्याच्यामध्ये फक्त आपण 3 टर्म इंट्रोड्यूस केल्या. आणखी अशाच टर्म आपल्याला अँग्युलर ॲक्सेलरेशन, त्याच्यानंतर लिनियर रिलेशन बिटवीन लिनियर वेलोसिटी अँड अँग्युलर वेलोसिटी, नंतर रिलेशन बिटवीन लिनियर ॲक्सेलरेशन अँड अँग्युलर ॲक्सेलरेशन, असे खूप सारे कन्सेप्ट आपल्याला सर्क्युलर मोशनमध्ये डिस्कस करायचे. त्याच्यासाठी तुम्हाला बघावं लागेल नेक्स्ट व्हिडिओ, जो की लवकरच अपलोड होईल. ठीक आहे. थँक्यू बच्चा वाटी.